नमस्कार मुलांनो, आपण इयत्ता तिसरीचं पुस्तक बघतो आहे. मराठीचं पुस्तक आहे. पहिला चित्र वाचन आहे. या चित्राचं नाव आहे पाऊस. पाऊस चित्रवर्णन. याचाच अर्थ चित्र वाचन करायचं आहे आपण. आता हे चित्र वाचन कसलं आहे बघा. चित्र तुम्हाला दिसतंय. काय दिसतंय? पाऊस. सर्वांचा म्हणजे तुमचा देखील हा आवडता ऋतू. ऋतू म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सीझन, रेनी सीझन. मराठीत म्हणतात पावसाळा. आता पावसाळा तर खूपच आवडतो, मला देखील आवडतो बरं. आता या पावसात तुम्हाला काय काय दिसतंय? आणि तुम्हाला माहिती आहे पाऊस पडतो हे आपल्याला दिसतं तर आहे, पण कसा येतो पाऊस तुम्हाला माहिती आहे? तर हा जो समुद्र असतो त्या समुद्रामध्ये सूर्याचा प्रकाश पडतो आणि सूर्याच्या प्रकाशाने ते जे समुद्राचं पाणी असतं की नाही, त्या पाण्याची वाफ होते. म्हणजे जेव्हा ते पाणी सूर्याच्या किरणाने, उष्णतेने पाणी उकळू लागतं आणि त्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ ढगात जाते. ढगात गेल्यानंतर ते ढग काळे काळे होतात आणि मग गडगडू लागतात आणि मग थोडासा वारा सुटतो आणि मग पाऊस यायला सुरू होतो. एकदाच येत नाही, थोडा येतो आणि मग जोरात पाऊस येतो. हे तर अगदी पूर्वीपासूनचं चक्र आलेलं आहे. तर आता इथे पाऊस पडतो आहे. पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदा काय जाणवतं तुम्हाला माहिती आहे? मातीचा वास. बरोबर. कारण पहिला पाऊस पडल्यानंतर ती माती उष्णतेने खूप तापलेली असते आणि त्या तापलेल्या मातीचा छान वास येतो आणि वाफ येते. बघितलं असेल तुम्ही कधीतरी. ते पाणी जसं पडतं तसं त्यातनं म्हणजे धूर निघतो. धूर म्हणजे एक प्रकारची वाफ असते आणि त्या वासाने, त्या वाफेच्या वासामुळे आपल्याला खूप आनंद होतो, छान येतो वास. कारण एक तर जमीन तापलेली आणि त्याच्यावर तुम्ही पाणी टाकलं आहे त्या पावसाने आणि म्हणून मग त्याचा वास आपल्याला छान येतो. आता पाऊस एकदा माती ओली झाल्यानंतर सतत रोज पाऊस पडतो आणि मग पावसामुळे आपल्या वातावरणामध्ये थंडावा निर्माण होतो. आता इथे बघा पाऊस पडतोय. हे दिसतंय, अशा रेषा दिसत आहेत या पिवळ्या. ही काय माहिती आहे ना? वीज चमकते आहे आणि हा पावसाच्या रेषा दिसत आहेत म्हणजे हा पाऊस आहे. या पावसामुळे बघा सगळीकडे पाणी झालेलं आहे. आता इथे काय आहे? ही बैलगाडी येतात. बिचारे बैल भिजत येत आहेत आणि हा माणूस आहे की नाही, याने आपल्या डोक्यावर घोंगडं म्हणजे काळं कपडा गरम असतो तो. जरी भिजला तरी आतल्या त्याला गरमी जाणवते. हे जास्त आपल्याला गावच्या ठिकाणी दिसतं आणि कोल्हापूर या ठिकाणी हे जी लोक राहतात ना, या ठिकाणी हे जास्त आपल्याला दिसतं. त्यानंतर हा जो माणूस आहे हा देखील त्याच गावातला. आता हा पण छत्री घेऊन चालला आहे बरोबर. त्याच्यानंतर ही बाई आहे, ही मला वाटतं बाजारात चालली आहे. ही छत्री हातात घेऊन बाजारात चालली. नंतर इकडे पण एक बाई आहे, ही काहीतरी हातात सामान घेऊन चालली. आता तिच्याकडे छत्री नाही म्हणून तिने काय केलं माहिती आहे? टोपली घेतली. विकायची टोपली असते ना, ती घेतलेली आहे. बांबूच्या काठ्या असतात त्याने बनवलेली असतात. तर ती टोपली डोक्यावर घेतली आहे आणि तिच्यासोबत कोण आहे? तिची बकरी आहे. नंतर ही बाई पण आहे, ही छत्री घेऊन जाते. कारण सगळ्यांकडे छत्र्या आहेत, पण ज्यांच्याकडे छत्र्या नाही त्यांनी काय घातलं आहे? रेनकोट आणि गमबूट. या छोट्या बाळाला पण बघा मस्त छोटा रेनकोट घातला आहे ना, निळ्या रंगाचा रेनकोट आहे. आणि ह्याच्या बाबांचा रेनकोट कोणत्या रंगाचा आहे? पिवळा. हा एक माणूस आहे, याने पण काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला आहे. आणि ही पण बाई आणि ही मुलं किती काम करत आहे? मस्त पाण्यात भिजण्याचं काम करत आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काय करतायत? पाण्यात बोटी सोडतायत. मस्त कागदाच्या होड्या बनवल्या आहेत आणि पाण्यात सोडतायत. तुम्हीसुद्धा पावसात मजा करता ना? शाळेला सुट्टी असेल तर बोट बनवायची आणि पाण्यात
सोडून द्यायचे. कुठपर्यंत जाते माहिती नाही आपल्याला, पण सोडायची, मजा येते. त्यानंतर ही मुलं तर बघा पाण्यात मस्त भिजत आहे, ते जमा झालं आहे पाणी, ह्याच्यात उड्या मारतात, पाण्यात बसत आहेत. त्यांना घाण वगैरे काय वाटत नाही, कारण पावसाचं पाणी आहे. धमाल करतात, किती मस्त मजा करताय बघा. आता पाऊस पडत असेल तेव्हा तुम्हीसुद्धा मजा करत असाल ना. आणि इकडे कोण आहे, गाय आहे. आणि इथे पण गाय आहे. ते गाय आहे, हे सगळीकडे गाय ज्या आहेत त्या पाळलेल्या, म्हणजे ती ही माणसं जी राहत आहेत ना घरात, त्यांनी पाळलेल्या गायी आहेत. तर हे गायी आहेत, तर हे गाय करतायत, या बाहेर चरतायत, त्या कुठे कुठे गवत मिळत आहे तिथे त्या गवत खात आहेत. आणि हा इकडे कुत्रा आहे, म्हणजे कुत्रासुद्धा पाण्याला घाबरतो, पण तरीसुद्धा हा बहुतेक कुत्रा या मुलाचा आहे. बघा ह्याच्यामध्ये गळ्यात पट्टा आहे, याचा अर्थ हा पाळीव कुत्रा आहे, या मुलाचा आहे. तो आपल्यासोबत त्याला घेऊन आलेला आहे. म्हणजे एक प्रकारे पावसाचं वातावरण खूप छान आहे. आणि कौलारू घरं आहेत बघा. या कौलारू घरामध्ये सुद्धा कुठेतरी पाणी पडत असेल. काही लोकांची गवताची घरं आहेत, दिसतंय तुम्हाला, हे कौलारू आहे, हे कौलारू आहे, ही गवताची घरं आहेत, बरोबर. त्याचं ह्या गवताच्या घराला काय म्हणतात माहिती, झोपड्या. आणि हे व्यवस्थित घर आहे, हे देखील व्यवस्थित घर आहे. आणि ती झाडं कोणती दिसतात तुम्हाला, नारळाची झाडं. इकडे केळीची आहेत, इकडे नारळाची झाडं आहेत. म्हणजे झाडामुळे देखील सर्व वातावरण छान हिरवंगार झालेलं आहे. आणि झाडंसुद्धा हिरवीगार मस्त डोलत आहेत. ठीक आहे. मग आता हे जे वातावरण आहे, जे काही तुम्हाला दिसतं आहे ते तुम्ही वहीत लिहायचं आहे. तुम्हाला काय काय दिसतं आहे, बैलगाडी दिसते, गाय, जेवढं दिसतं आहे त्या गोष्टींचं वर्णन तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढायचं आहे आणि तुमच्या बाईंना देखील दाखवायचं आहे. ठीक आहे. आणि असं पण कधी लिहू शकता की तुम्ही जेव्हा पाऊस बघता, तर तुम्ही पाऊस बघितल्यावर तुम्हाला काय काय दिसतं तुमच्या आजूबाजूला, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आणि लिहून तुमच्या बाईंना दाखवायचं. म्हणजे प्रत्येक मुलांनी असं केलं म्हणजे प्रत्येकाकडे कसा पाऊस पडला, प्रत्येकाकडे काय काय मजा होती, हे सगळ्यांचं वेगळं वेगळं येऊ शकतं. आणि हे कसं प्रत्येकाचं एकच येणार. ठीक आहे. मग तसंही लिहायचं आहे आणि तुमच्याकडे पाऊस आल्यानंतर काय काय झालं तेही लिहायचं आहे आणि तुमच्या बाईंना दाखवायचं आहे. ठीक आहे. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. थँक्यू.